अघोरी मुळातच शंकराचा एक अवतार आहे. आणि शंकराचं रूप आपण बघतो, जटा असतात, गळ्यात शेषनाग आहे, त्रिशूळ आहे, डमरू आहे. ते जे अघोरी असतात ते कच्चा मांस खातात. तर शिवसाधना जेव्हा ते करतात ना, तेव्हा जो शव असतो, जी डेड बॉडी असते ना, त्याच्या छातीवर पाय ठेवून ते करतात. पार्वतीने शंकराच्या छातीवर पाय ठेवला होता. त्यानंतर ती विद्या तशी डेव्हलप झाली किंवा ती सिद्धी तशी मिळाली, कारण ते खूप डीप आहे सगळं. आणि प्रत्येक ते पॅरामीटर जर मी स्टडी करत गेलो तर नक्की मीही अघोऱ्यासारखं काहीतरी वागीन कधीतरी. आणि स्मशानाच्या वर फक्त शंकराचंच देऊळ बांधलं जातं. त्याचं कारण असं, कारण तिकडे निगेटिव्ह एनर्जीज फिरत असतात, ती एक वेगळी जागा आहे, पण ती तितकीच पॉझिटिव्ह पण आहे. त्याचं कारण असं की एखादी व्यक्ती गेली की पहिलं मोक्ष मिळण्याचा मार्ग तिकडून सुरू होतो, कारण त्याचा जो पहिला फेरा असतो तो तिथे संपतो आणि तिथून तो ट्रॅव्हल करतो पुढे बाहेर. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? परत एकदा मी घेऊन आलोय आपलं भंकस पॉडकास्ट मधला एक नवीन एपिसोड. आणि आजच्या एपिसोड मध्ये आपण खूप वेगळ्या गोष्टी बोलणार आहोत आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक बोलणार आहोत. त्याबद्दल तुम्ही जास्त ऐकलं नसेल म्हणजे, पण तुम्ही त्यात नक्की इंटरेस्टेड असाल. तर आज आपल्यावर आयुष आहे. कसा आहेस भाई? मस्त, मजे. तू काय म्हणतोस? मी पण एकदम मस्त भाई. आणि आपण आता खूप गप्पा टाकल्यात आपण आधीच पॉडकास्टच्या आधी. पण तू सांग, तू लोकांना तुझ्याबद्दल इंट्रोडक्शन कसं देशील? आता इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर नाव तर तू सांगितलेलंच आहेस, मी आयुष आशिष भिडे. त्याबरोबरच सांगायचं झालं तर स्टार प्रवाहावरती प्रेमाची गोष्ट ही मालिका रोज रात्री 8 वाजता टेलिकास्ट होते. त्यात लकी नावाचं कॅरेक्टर मी करतो. आणि लोकांपर्यंत छानरित्या पोहोचलोय. त्याबरोबर नाटक सुरू आहे. तर मी प्रोफेशनली आता ॲज अ ॲक्टर काम करतो, म्हणजे टीव्ही सिरियल्स आणि आपलं OTT साठी वगैरे माझी काही काही कामं असतात चालू. त्याबरोबर नाटकाशी मी आधीपासूनच जोडला गेलेलो आहे. सो माझं थिएटरही त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने चालू आहे. पण आज आपलं भेटायचं निमित्त म्हणजे तुझं एक नवीन नाटक येत आहे. येस. आणि ते नाटकाचं जे कॉन्सेप्ट आहे ते आपल्या चॅनलच्या कॉन्सेप्टसाठी रिलेट करतंय आणि खूप असं मॅच होत आहे ते म्हणजे नाटकाचं नाव आहे घोर. येस. आणि त्याच्यात स्टोरी अघोरीची एक स्टोरी आहे. हो. आणि ते सांग की हे अघोरीबद्दल तुझं म्हणजे इंटरेस्ट कधीपासून आला, तुला याची आवड कधीपासून? आवड म्हणशील तर आता मी ऍक्च्युअल तुला ती वेळ आणि ती डेट किंवा तो दिवस नाही सांगू शकणार, कारण असं असतं आपल्यामध्ये की हा बाबा, आता लहानपणी मी सलमान खानला बघितलं, मला सलमान खान सारखं व्हायचं, कारण त्याची बॉडी बनवायची आहे किंवा व्हॉट एव्हर, त्याचा आपण एक माइंडसेट करतो. तर कदाचित ना हे असं अघोरीचं एखादं कॅरेक्टर किंवा एखादा व्यक्ती असा समोरून गेला असेल माझ्या, किंवा काही असं झालं असेल त्यावेळी, तर मला ना ती गोष्ट खूप अशी कॅच करायला लागली की यार हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे त्याचा लुक, त्याचा अपिअरन्स, मग त्याचं वागणं, बोलणं, हे सगळं मला वेगळं वाटलं. तर मग बऱ्याच दिवसांपासून असं डोक्यात होतं की ॲज अ ॲक्टर म्हणून असं काहीतरी आलं ना तर मला करायला खूप छान मजा येईल, किंवा मी त्याच्यावरती अभ्यास तेवढ्या ताकदीने करीन एखादा रोल करायचा म्हटला तर. मग ते हळूहळू माझ्या डोक्यात ते सारखं येत होतं. मग मी माझ्या काही जवळचे माझे मित्र आहेत त्यांच्याशी मी बोलायचो या विषयावर की यार हे अघोरीचं ना असं काहीतरी करूया, आपण काहीतरी केलं पाहिजे. मग हळूहळू त्याच्यावरती मी थोडा अजून विचार करायला लागलो. जेव्हा आपण अघोरी हा शब्द बोलतो तर काही इमेजेस, काही गोष्टी आपल्या डोक्यात येतात. ते म्हणजे हे समाजात राहत नाही लोक, बरोबर, किंवा एक नेगेटिव्ह गोष्ट त्यांच्याबद्दल नेहमी आपण विचार करतो. म्हणजे किंवा लहानपणापासूनच आपण त्यांना कधी बघितलंय नाही, किंवा आपण जे टीव्हीत आणि बरोबर आपल्या मुव्हीज मध्ये पण बघितलंय, ते म्हणजे ते वेगळे राहतात, थोडे विचित्र असतात, थोडे आपण घाबरायचो त्यांना. पण तू त्यांना डिफाईन कसं करतोस? ऍक्च्युली बघायला गेलंस म्हणजे आता तू जे काही मला सांगितलंस किंवा जे काही आता बोलणं झालं त्यामध्ये ते सगळे मुद्दे बरोबरच आहेत. कारण तू नॉर्मल साधूला बघशील तर तो अघोऱ्यांपेक्षा खूप वेगळा दिसतो, अघोरी खूप वेगळे दिसतात. बरोबर. म्हणजे आता तू माया असते, अघोरी असे खूप कठोर असतात. कठोर म्हणण्यापेक्षा ना तुला ह्याचं पण एक मी साधं सिम्पल सांगायचं झालं ना, आता मी जर तुझ्या स्पेसमध्ये तुला न विचारता आलो तर तुला राग येईलच, मी ओळखीचा असो नसो. पण एका इंडिव्हिज्युअलच्या स्पेसमध्ये जाणं हे कितपत योग्य आहे हे तुला काय वाटतं? पण हे सोसायटीने एक परसेप्शन क्रिएट करून ठेवलं. राईट. ह्याचं उत्तर आता तू समोरूनच आलं बघ. त्यामुळे कसं झालंय ना की त्यांच्या स्पेसमध्ये तर तू डायरेक्ट गेलास तर त्यांना ऑफकोर्स राग येणार. म्हणून अघोरी साधू असं म्हणतात किंवा नुसतं अघोरी म्हणतो आपण,
तर अघोरी साधू, आता साधू त्याच्यातनं वेगळा केलास तर एखादा साधू असतो तो काय करतो, साधना करतो, मेडिटेशन करतो. मेडिटेशन करून त्याला ते सगळं कळत जातं, ती प्रचिती मिळते, त्याला सगळं जे काही सामान्य माणूस नाही बघू शकत किंवा करू शकत ते तो करायला सुरू करतो. पण ती पॉझिटिव्ह बाजू बघतो का, कारण त्याची मोठी दाढी नसते, केस वाढलेले नसतात, नखं वाढलेली नसतात, किंवा आपण म्हणतो तो उघडा फिरत नाही, तो नॉर्मल धोतरात असतो, कुर्ता असतो, त्याच्यात बसतो, देवाचा फोटो वगैरे. अशा एक पर्स्पेक्टिव्ह आहे आपला की एक साधू असा असतो, किंवा एक भटजी म्हणू शकतो आपण. अघोऱ्यांचं एकदम अपार्ट होतं, कारण अघोरी मुळातच शंकराचा एक अवतार आहे. आणि शंकराचं रूप आपण बघतो, जटा असतात, गळ्यात शेषनाग आहे, त्रिशूळ आहे, डमरू आहे, आणि तो एक अवतार जो आहे तसाच अवतार अघोरीचा आहे. बरोबर. आणि अघोरीच्या त्या अवतारामध्येच आपण म्हणू शकतो की कालभैरवाची सेवा करणं, कालभैरव हाही शंकराचा अवतार, अघोरी ही शंकराचा अवतार. तर हे तिन्ही बघशील ना तर हे तिघही दिसायला सिमिलर, पण कालभैरव हा खूप रागातला म्हणजे क्रोधी अवतार आहे असं म्हणू शकतो आपण, खूप रागिष्ठ असं. परत त्याचं वाहन काळा कुत्रा, म्हणजे सगळे शेड्स तुझे डार्कच येत आहेत, प्रत्येक ठिकाणी तू डार्क शेड बघतोयस. आणि अघोरी हे सोसायटीपासून अलिप्त असतात, कारण त्यांची जी साधना, त्यांची मेडिटेशन करण्याची जी प्रोसेस आहे ना ती वेगळी आहे नॉर्मल माणसांपेक्षा, म्हणून लोकांना ते दिसताना वेगळं दिसतं आणि म्हणून लोक घाबरतात. बरोबर. आता कसं झालं की कालभैरव हा शंकराचा अवतार झाला, अघोरी कालभैरवाची सेवा करतात, त्यांचं देव आपण म्हणू शकतो अघोऱ्यांचं. त्यांची सेवा करता करता त्यांना प्रचिती मिळते, त्यांना त्याच्यातनं त्यांच्या साधना असतात, त्यांच्या काही मेडिटेशनच्या प्रोसेसेस आहेत, त्या सगळ्या ते करत असतात. तर त्यांच्यासाठी ते सोसायटीपासून अलिप्त असतात, कारण ती एनर्जी वेगळी आहे. नॉर्मल माणूस जे काही करू शकत नाही ते तो अघोरी करू शकतो. आता आपण म्हणतो मानली तर गोष्ट आहे, मानली नाही तर नाही आहे, तसंच आहे. आता कसं झालंय की त्याच्यावरती मी अभ्यास केला म्हणून मला ते अपील होतंय किंवा मी ते अनुभवलं असं मी म्हणू शकतो. सेम जेव्हा लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय, त्यांना जे दाखवायचंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं, तर त्यांचाही तो एक ट्रस्ट म्हण किंवा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि म्हणून आपल्या सोसायटीला असं वाटतं ना की ते अलिप्त राहून सगळं करतात, कारण त्या ज्या साधना किंवा त्या जे विधी करतात ते नॉर्मल माणूस नसेल बघू शकत त्यांच्या मते. कारण रात्री 12 वाजता कुठली विधी चालू असेल तर आपला नॉर्मल माणूस असा बघत तर उभा राहणार नाही, त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येतील. कारण आता जसं पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ह्या आहेत, ज्याने अनुभवल्या त्याच्यासाठी आहेत, ज्यांनी नाही त्याच्यासाठी नाही. बरोबर. निगेटिव्ह एनर्जी आपण बघू शकत नाही, तशी पॉझिटिव्ह एनर्जीही बघू शकत नाही, कारण त्याचाही ऑरा तेवढाच स्ट्रॉंग असतो. निगेटिव्ह एनर्जी आपल्याला अनुभवायला मिळते ड्यू टू इट्स प्रेझेन्स. आपण एखादी गोष्ट होतीये, आपल्याला भास होतोय की एखादी गोष्ट हलतीये, हे होतंय ते होतंय, मग ती निगेटिव्ह झाली, मग ती पॉझिटिव्हही असू शकते ना. पण आपला पर्स्पेक्टिव्ह बघण्याचा पहिले काय येतो, निगेटिव्ह, काहीतरी वेगळं होतंय. मग तेच जर पॉझिटिव्ह मध्ये बघितलं तर ती जी भीती किंवा डोक्यात जे विचार असतात ते येत नाहीत. बरोबर. आणि म्हणून नॉर्मल जे साधू असतात त्यांच्याकडे जाताना आपल्याला तसे विचार येत नाहीत किंवा भीती येत नाही, पण ह्यांच्याशी बोलताना किंवा ह्यांना बघितल्यानंतर ती थोडीशी भीती निर्माण होते. बरोबर. कारण ते मला वाटतं सोसायटीचे जे आपल्या समाजातले जे चालचलन आहेत त्याच्यापेक्षा वेगळे राहतात, त्यांना कोणाची पर्वा नाहीये. जसं आपण आपल्या ह्या आजच्या समाजात जगतो, आपण काळजी घेतो की यार कोणाला माझे बोले वाईट नाही वाटलं पाहिजे, मी काही बोललो तर कोणाला लागू नये. पण त्यांचं ते काय नसतं, त्यांना त्यांच्याशी हे असतं, त्यांना जे वाटतं ते ओपनली बोलतात किंवा बोलतही नाही. आपल्या सोसायटीत तुझ्या माझ्यासारखे वावरणारी लोक काही मुफट असतात, आपल्या मित्रांमध्ये पण असतात, पटलं नाही तोंडावर बोलतात, त्यांना काही घेणं देणं नसतं, समोरच्याला काय वाटेल नाही वाटेल. बरोबर आहे. बरोबर. पण अघोऱ्यांचं असं आहे ना की जर तू गेलास ना तर ते बोलतील, पण तू वाकड्यात गेलास तर तेही वाकड्यात येणार. आता उदाहरण साधं द्यायचं झालं तर स्ट्रीट डॉग, तो बसलाय, मी चाललोय, तो काहीच करत नाहीये, पण मी उगाच त्याला दगड मारला किंवा उगाच त्याची छेड काढली तर तो ऑफकोर्स चावायला येणार. बरोबर. म्हणजे हे आपण सांगतो आपल्याच लोकांना, पण आपण ते करतोही. हेच आता पॉझिटिव्हली कुठे तू गेलास आणि तो माणूस तुला शांतपणे फक्त हसून सांगतोय तर तू पटकन जाशील. पण हेच अघोरी असा बसला असेल, आता त्याचा ऑराच तसा आहे, त्याचं प्रेझेंटेशनच तसं आहे, तर ऑफकोर्स भीती आहे. पण तू नीट बोललास तर तो नीट उत्तर देईल किंवा देणार नाही. पण पहिल्या प्रश्नानंतर तुला कळेल ना की तो उत्तर देतोय की नाही देत आहे. दिलं तर तू पुढे कन्व्हर्सेशन करू शकतोस, नाही दिले तर आपण निघू शकतो. पण आपण काय करतो, अरे बोला ना बोला, मग
समोरचा इरिटेट झाला आणि त्याने काही केलं मग आपल्याला परत तेच वाटतं. बरोबर. तर तसे कन्सेप्ट आता सध्या चालू आहेत. आणि तू जसं बोललास की तू ह्याच्यावर बराच अभ्यास केलास, लहानपणापासूनच हा कॉन्सेप्ट आणि हा विषय आवडायचा. तर तुझ्या मते म्हणजे अशा अघोऱ्यांकडे कोणत्या प्रकारची सिद्धी असते? आता बघशील म्हणजे अभ्यास केला म्हणजे ऍज सच तेवढा अभ्यास झाला नाहीये त्याचं, वरून जे आहे ते अभ्यास म्हणशील तर सगळ्यात आधी मी फक्त कॅरेक्टरवर अभ्यास केलेला की तो कसा दिसतो, कसा बोलतो, त्याचं वागणं कसं आहे, चालचलन काय आहे, त्याचा एक ऑरा काय असेल नॉर्मल माणसांसमोर. शंकराचा अवतार म्हटल्यानंतर शंकर हा पहिला मुद्दा येतो त्यांच्यामधला. तोच पर्टिक्युलर विषय इतका वास्ट आहे ना की त्याचा अभ्यास करणं पण खूप कठीण आहे. कारण शंकराचे जेवढे अवतार आहेत, शंकराचं जे काही आहे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत त्यातल्या, कारण आपण घरी आईबाबांकडनं आजी आजोबांकडनं ऐकलेलो असतो. पण त्याची डार्क साईड आपण आता जर अभ्यासाला गेलो तर ते स्मशानात राहतात आणि स्मशानाच्या वर फक्त शंकराचंच देऊळ बांधलं जातं. त्याचं कारण असं कारण तिकडे निगेटिव्ह एनर्जीज फिरत असतात, ती एक वेगळी जागा आहे पण ती तितकीच पॉझिटिव्ह पण आहे. त्याचं कारण असं की एखादी व्यक्ती गेली की पहिलं मोक्ष मिळण्याचा मार्ग तिकडून सुरू होतो. कारण त्याचा जो पहिला फेरा असतो तो तिथे संपतो आणि तिथून तो ट्रॅव्हल करतो पुढे बाहेर स्मशानात. बरोबर. आणि मग त्याचे फाटे फुटत जातात. जे 13 दिवस असतं दिवस कार्य जे आपण म्हणतो माणूस गेल्यानंतर, तर ते दिवस कार्य तशी घडतात. तर पहिली गोष्ट ते स्मशानात राहतात, ती एक वेगळी जागा झाली त्यांची. भस्म म्हणतो आपण, राख, ती अंगाला लावतात कारण त्यांना त्याच्यातनं एनर्जी मिळते, त्यांना त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आता मी ह्याचा अभ्यास केला म्हणजे मी व्हिडिओज बघितलेत किंवा काही इंटरव्ह्यूज बघितलेत, जी लोक ॲक्च्युली याच गोष्टींमध्ये असतात. म्हणजे नॉट ओन्ली अघोरी पण वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या विषयांना हाताळलेलं असतं त्यांनी. त्यामधला एक विषय म्हणजे अघोरी. आता अघोरी म्हणजे घोर, अघोरीतलं तू जर बायफर्केशन केलं तर घोर म्हणजे भीती. ज्याला घोर नाही तो अघोरी, कारण त्यांना भीती नसतेच कसली, ते कधी विचारच करत नाहीत कुठल्या गोष्टीचा, कारण त्यांच्या मागे पुढे कोण नाही. ते आपल्या सोसायटीतनं संसार वगैरे सगळं सोडून ते शंकराच्या मार्गाने, शंभूच्या मार्गाने निघालेले असतात. त्याच्यानंतर स्मशानात राहणं, भस्म लावणं म्हणजे राख लावणं. मग त्यांच्या विधी सगळ्या रात्रीत सुरू असतात. त्यांची पूजा करणं, आंघोळ करणं म्हणजे काय, फक्त पाणी ओतून घेतलं वगैरे वगैरे, भस्म लावलं अंगाला, मग त्यांची पूजा, त्यांची साधना, त्यांचे काही मंत्रोपचार असतील ते मंत्र म्हणणं, सगळं करणं. मग एखादी चिता वगैरे आली तर त्याच्यावर त्यांची ती क्रिया करणं. मग त्यांच्याकडे स्कल असतो एक. जेव्हा ते सिद्धी प्राप्त करायच्या मार्गावर असतात तेव्हा एखाद्या शव म्हणजे एखादी चिता, प्रेत जे असतं, डेड बॉडी, त्याची त्यांना पूजा करायची असते आणि तो एक स्कल त्यांना तिकडून त्या ह्याच्यातनं मिळतो. ते साधनेतनं ते घेतात आपल्याकडे आणि त्या स्कलवरनं त्यांची ती सगळी बाकीची पुढची विद्या करायला सुरुवात होते. शव साधना आहे, शिव साधना आहे आणि अजून एक 3 साधना आहेत त्यांच्या टोटल. शव, शिव आणि स्मशान साधना, या 3 साधना त्यांच्या आहेत. मग त्याच्यातली एक साधना तर शिव साधना जेव्हा ते करतात ना तेव्हा जो शव असतो, जी डेड बॉडी असते ना, त्याच्या छातीवर पाय ठेवून ते करतात. कारण असं म्हटलं गेलंय आणि मी असं ऐकलेलं आहे काही इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे, पार्वतीने शंकराच्या छातीवर पाय ठेवला होता, त्यानंतर ती विद्या तशी डेव्हलप झाली किंवा ती सिद्धी तशी मिळाली. आणि मग त्यांच्या सिद्धींचे नॉर्मल आत्ता आपलं कन्व्हर्सेशनमध्ये सांगायचं झालं तर मेडिटेशन एक प्रोसेस आहे, टेलिपॅथी एक प्रोसेस आहे, डेड बॉडीजशी बोलणं एक प्रोसेस आहे, डेड बॉडींना बघणं एक प्रोसेस आहे, जर त्यांच्या इच्छा अपुऱ्या असतील तर त्या पूर्ण करून देणं ही एक प्रोसेस आहे. अशा मल्टिपल, अशा 18 प्रकारच्या त्यांच्या प्रोसेसेस आहेत. आणि ऑथेंटिक वेमध्ये जर या प्रोसेसेस आपण कुठे बघू शकतो ना तर ते त्र्यंबकेश्वरला ती प्रोसेस होते. म्हणजे आपण म्हणतो त्र्यंबकेश्वरला शांती होते. बरोबर. प्रत्येक शांत जर आपल्याला आली तर त्र्यंबकेश्वर इज द प्युरेस्ट प्लेस. तसंच उज्जैन एक आहे, त्याच्यानंतर मणिकर्णिका घाट आहे, गंगा किनारे घाट आहे. तिकडे तर प्रॉपर अशा त्या बॉडीज वगैरे तू बघू शकतोस, ज्या प्रोसेसेस असतात तिकडे सुरू. मग त्यांच्याबरोबर एवढ्या डेड बॉडीज ॲट अ टाइम तिकडे असतात, तर कुठली तरी एक तरी अशी असेल की ज्यांच्यामध्ये काही इच्छा अपुऱ्या राहिल्या आहेत किंवा काय राहिल्या आहेत. आपण आपल्या ह्याच्यात म्हणून पिंडदान वगैरे करतो, काकस्पर्श जे म्हणतो, कावळं येऊन पिंडाला शिवतो, ते त्याच्यासाठीच असतं की ती इच्छा पुरी
म्हणजे अपुरी राहिली असेल तर ती पूर्ण आम्ही करू. तुम्ही आता काही डोक्यात न ठेवता, मनात न ठेवता तुम्ही त्या मोक्षाच्या मार्गाने निघा. तर काही वेळेला असं होतं ना की अघोरी ते पटकन करून देऊ शकतात. आता कसं आहे की पर्टिक्युलर एक अघोरी ती प्रोसेस सांगणार नाही, कारण ती त्याची विद्या आहे. आणि जर ती शिकायची असेल तर यू हॅव टू बी हिज स्टुडंट. आणि मग त्यांच्या परत पॅरामीटर्स आहेत की तुला वेगळं राहायचंय, लंगोट असते त्याच्यावरच राहायचं, उघडं राहायचं. परत त्यांचं एक आहे की थंडी, गरमी, पावसाळा त्यांना तसा ना फरक पडत नाही, काटक असतात. आणि त्यांचं मेडिटेशन किंवा त्यांची एक विचार करण्याची एक प्रोसेस इतकी स्ट्रॉंग झालेली असते ना की त्या गोष्टींचा कदाचित त्यांच्यावरती तो प्रभाव पडतच नसेल. आणि कालभैरवाची सेवा करणं म्हणजे मग कालभैरवाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल हे तुम्हाला दिसतं, अघोऱ्यांकडे असतं. आणि काळा कुत्रा दरवेळी तो असा अवतीभोवती फिरत असतो, कारण कालभैरवाचं वाहनच काळा कुत्रा आहे. तर तो दरवेळेला दिसतो. किंवा कुठेही असं तुलाही कधी जाणवलं की असं काही होतंय, कुठेही विधी होते किंवा काही घडतंय, तर काळा कुत्रा तिकडे असतोच. आणि स्मशानाच्या अवतीभोवती दिसणार. कारण डेड बॉडीज असतात. शव पेटल्यानंतर तिकडच्या क्रिया करता 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 तिकडे काळा कुत्रा येणारच. कावळा येतो असं. कावळा स्मशानाच्या इथे नसतो, पिंडदानाच्या इथे जास्त असतो. पण काळा कुत्रा हा डेफिनेटली दिसणार. एक दुसरं पण एक कॉमन एक गोष्ट खूप अशी प्रचलित आहे, ती म्हणजे जे अघोरी असतात ते कच्चा मांस खातात. एक ह्युमन, एक काय बोलतात त्याला, कॅनिबलिझम, ते सर्व. तर ते खरंच आहे, कारण युट्यूबवर मी बरेच व्हिडिओज बघितले. आता मला माहिती नाही ते कितपत खरे आहेत आणि कितपत खोटे, पण बोललं जातं. हो, आता जसं हे तू ऐकलंयस म्हणून तुला कळलं की असं त्यांना कॅनाबेल्स म्हटलं जातं किंवा ते मांस खातात किंवा असं काही. आता त्यांच्यामध्ये पण नाही, मी जे ऐकलंय किंवा माझा जो काही स्टडी झालाय, 108 प्रकारच्या जाती त्यांच्यात पण आहेत. बरं. आता हे सगळे 108, मग त्याचं बायफर्केशन कशा प्रकारे आहे त्याची काही एवढी इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाही, कारण मी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अजून अभ्यास केला नाही. कारण ते खूप डीप आहे सगळं. आणि प्रत्येक ते पॅरामीटर जर मी स्टडी करत गेलो तर नक्की मीही अघोऱ्यासारखं काहीतरी वागीन कधीतरी असं सांगायला हरकत नाही. कारण 108 प्रकार म्हणाले की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं त्यांची प्रोसेस, त्या साधना सेम. आता जसं आपण म्हणतो की आपण एक पर्टिक्युलर गोष्ट आपल्या दोघांमध्ये आपण जर करतोय की बाबा आपण खायला बसलो, तर आपल्या इथे आपण खाली बसून खातो, तेच दुसरीकडे गेलो तर ते डायनिंग टेबलवर असेल, तिसरीकडे गेलो तर खुर्चीत असेल, चौथीकडे गेलो तर तो बेडवर बसून खात असेल. प्रोसेस तीच आहे, फक्त पद्धती बदलत आहेत. तसंच त्यांच्यात पण आहे की या प्रोसेस सेम, फक्त ते एरिया वाईज त्यांचं बायफर्केशन असेल किंवा एरिया वाईज त्या प्रोसेस बदलत असतील. मग त्यांच्यात मेल फिमेल दोन्ही आहेत. फिमेल असतील तर आपण कालिमा वगैरे आपण ऐकलंय, ती पण राक्षसांचा विनाश वगैरे करायची. तर तिची सेवा केल्यानंतरही अशी प्रचिती मिळते की ती पॉवर आपल्यात येते की आपण काही हेल्प आउट करू शकतो सोसायटीमध्ये, किंवा कोणाला काही त्रास होत असेल तर ते आपण करू शकतो. तर अशा प्रकारे तर लोकांना तसं वाटतं, कारण ते लोकांपर्यंत तसंच पोहोचलं गेलंय. ते त्यांच्या खाण्यासाठी जगतात. प्रॉपर अघोरी कधीच कोणाकडे काहीच मागत नाही. आपल्या इथे नॉर्मल साधू फिरतात, तू दक्षिण दिली तर घेतील, त्यांचं नाही म्हणत आहे. अघोरी रूपात जे असतात ना ते. आणि आपल्या इकडे ना आता त्या ह्याच्यात पण ना बरेच असे खोटे वावरताना दिसतात. आणि त्याच्यातनं मग लोकांना असं वाटतं की अरे हा अघोरी आहे, ह्याच्याकडनं करून घेऊ. तो नॉर्मल त्याला जे बेसिक येत असेल ना ते केल्यानंतर आता काम झालंय तुमचं, पैसे घेईल पटकन, किंवा तो सांगेल की मला हे द्या ते द्या. ऍक्च्युअल मुळातला जो अघोरी, जो ऑथेंटिक म्हणू शकतो ना आपण, ते लोक समोरून कधीच काही मागत नाहीत. जे काही असेल, आणि परत ते ना त्यांच्या मूडवर पण असतं. आपण मदतीसाठी गेलोय, जर ते त्यांच्या झोनमध्ये असतील तर ते त्यावेळेला बोलणारही नाहीत. मग परत तेच आहे की तू छेडलंस तर मग त्यांचा राग वेगळा असतो. जसं आपण आता एक अजून सिम्प्लिसिटी आपल्या ऑडियन्ससाठी किंवा तुझ्या माझ्या अंडरस्टँडिंगसाठी किन्नर आपण म्हणतो. किन्नराचा आशीर्वाद खूप चांगला, पण जर त्याने शाप दिला किंवा तो जर आपल्याला काही वाईट बोलला तर ते तितकंच घातक. हे आपण लहानपणापासून ऐकतोय. तसंच अघोऱ्यांबद्दल पण आहे. त्यांचं काही सुरू असेल आणि त्याने जर बघितलं, तो एक टक असा बघतच असतो, बिकॉज ते त्यांच्या झोनमध्येच असतात. मग बोलता बोलता त्याने उत्तर द्यायला सुरुवात केली तर आपण आपले प्रॉब्लेम सांगू शकतो, आपण बोलू शकतो. मग त्याच्यावरती ते सोल्युशन्स प्रोव्हाइड करतात. पण ती एक वेळ लागते, आपण म्हणतो ती यायला वेळ लागते. तर आपल्या इकडे जे असेच फिरतात ना ते ऑथेंटिक नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या क्रिया किंवा त्यांच्या विधी कितपत योग्य आहेत हे आपण सांगूही शकत नाही. कारण अघोऱ्यांच्या विध्या प्रॉपर त्यांच्या एक टाइम स्पॅन असतो त्यांचा. रात्रीची काही वेळ असेल तेव्हाच ती विधी होते,
किंवा एक अशी दुपार असते तेव्हा विधी होते, संध्याकाळच्या वेळी ती विधी होते. तर त्या टाइमस्पॅन्समधनं त्या विध्या होतात. तर असं आहे. आणि खाण्याचं म्हणशील तर ते त्यांच्या लिव्हिंगसाठी खात आहेत, त्यांना फरक नाही पडत, कशात भेदभाव नाही करत, काहीच नाही. मग असं आहे का की ते आपण ऐकलंय माणसाचं मांस खातात मग ते व्हेज खात नसतील, असं काही नाहीये. ते व्हेजही खातात, ते झाडं पानं फुलं हे पण खातात. दे आर नॉट बायफर्गेटिंग और डिफरन्शिएटिंग की व्हेज आहे नॉनव्हेज आहे, मला जे मिळेल ते मी खातोय, मला जगायचंय. मग आपण असंही बघितलं की ती जी खोपडी असते त्यात ती एक त्यांचं आता एक त्यांचं आपण म्हणू शकतो भांड्यासारखंही त्यांचा वापर होतो. पाणी त्याच्यातनं पितील, काही घ्यायचं असेल त्याच्यात घेतील, पण पूजा त्याची करून त्याच्यातनंच तुम्हाला मदतीचा हात तिकडूनच येईल. तर ते त्या प्रकारे त्यांचं ते आहे. त्यामुळे त्यांना कॅनाबिल्स म्हणणं किंवा ते खातात म्हणून हे तो त्यांचा लुकआउट आहे. आणि जे म्हणतायत त्यांनी हे बघितलंय का पर्सनली, तर नाही, हे ऐकू नये म्हणून. मग ते खातातच हे कितपत खरं आहे हे त्यांना विचारलं, त्यांच्याकडे उत्तर नाही. कारण तेही ऐकलंय, जसं तू आता म्हणालास मी ऐकलंय, तर मी पण ऐकलंय, पण मी त्याच्यावरती थोडाफार अभ्यास जो केला त्याच्यातनं एवढंच कळलं की ते खात असले तरी ते त्यांच्यासाठी, त्याच्यात त्यांना काही फरक पडत नाही, आणि नसतील खात तरी काही फरक पडत नाही. तू असं पर्सनली कोणाला भेटलाय म्हणजे जेव्हा ह्या तू कॅरेक्टरचा अभ्यास करत होतास तेव्हा तू कुठे भेटलायस कोणत्या अघोरी? हो, म्हणजे अघोरीला म्हणण्यापेक्षा आता जसं आपण म्हणतो की अघोरीचं लुक, त्यांच्या जटा असतात, डेडलॉक्स आपण म्हणू शकतो आपल्या भाषेत, अंगाला भस्म असतं, डोळे असे लाल असतात, कारण त्यांच्या त्या वेशभूषा असते. हां, ते जे ओढतात चिलीम वगैरे घेऊन, त्याच्यामुळे ते सगळं, आणि ते झोन आउट असतात. पण मी ना आपल्यासारखाच एका माणसाला भेटलोय जो आहे अघोरी मुंबईत. हां, माझ्या एरियात मी भेटलोय त्याला. म्हणजे मी वाया भेटलो, आणि मी त्याला भेटण्याचं कारण हेच होतं, कारण मला जे काही मी अभ्यास केलेला, म्हणजे जो काही माझा अभ्यास आत्तापर्यंत झालेला, त्याच्याबद्दल मला थोडक्यात त्याच्याशी बोलायचं होतं. तर वाया मला मिळालं, तर मी रात्रीच गेलेलो भेटायला. माझा मित्र होता माझ्याबरोबर, आणि आम्ही दोघं गेलो गाडीवरनं. मी जाईपर्यंत त्याला काहीच सांगितलं नव्हतं, कारण म्हटलं जर त्याला काही वाटलं आणि तो आलाच नाही तर मग मी काय करायचं, कारण माझंही एकटं जाण्याचं धाडस पटकन होत नव्हतं, रात्रीची वेळ होती, बरोबर, एरिया मला माहिती होता, सगळं होतं. मी गेलो, असेच आम्ही समोरासमोर आलो. त्याने मला विचारलं, हां सांग काय झालं, तर मी त्यांना सांगितलं की कसे होते म्हणजे त्यांचं आपल्यासारखे दिसायला, नॉर्मल कपडे, शर्ट पॅन्ट नॉर्मल, तुझ्या माझ्यासारखी हेअरस्टाईल असेल, दाढी होती, फक्त डेडलॉक्स नव्हते. म्हणून माझं पण असं होतं की नक्की हे आहेत. हां, पण मग कळलं मला की ते आहेत, कारण त्यांचा एक ऑरा वेगळा असतो. ते आल्यावर आपण आता ना ते मी डिफाईन नाही करू शकणार, कारण आता मला आपला ऑरा म्हणाला असता आपण काय असे मस्त मला पॉझिटिव्ह चिल आहोत असं, ते ना सतत असा विचारात असतात. ते आता आधी बघतील तू काय आहेस, तू नक्की त्याच कामासाठी आलायस ना की तुझं आणखी काही वेगळं काम आहे. कारण त्यांची साधना इतकी स्ट्रॉंग झालेली असते ना की त्यांना ते कळतं की बाबा इस बंदे का पास्ट क्या है, प्रेझेंट क्या है, फ्युचर क्या हो सकता है. आपण म्हणतो की समोरच्याला आपण आपले इमोशन्स दाखवू तेवढेच कळतात, पण काही लोक या जगात आहेत ज्यांना न दाखवताही बरंच कळतं. अघोरी त्यातले काही आहेत. तर मी त्यांना म्हटलं की बाबा मी इथून असा माहिती आहे पुढे, म्हटलं असं मी एक नाटक केलंय आणि करतोय, तर मी अघोरी पर्टिक्युलर त्यांची भूमिका. अरे वा छान. मग मी थोडा रिलॅक्स झालो, कारण ही स्टार्टेड कन्व्हर्सेशन इन अ पॉझिटिव्ह मॅनर, अँड देन आय वॉज काम बिकॉज ही वॉज काम. आणि मग त्यांनी स्वतःच मला तेवढं कम्फर्टेबल ट्रीट केलं की ओके डन. सगळं बोललो. मग मी म्हटलं की असं आहे. मी म्हटलं मला डीप स्टडी करायचं आहे त्याच्याबद्दल, पण मी आत्ता करत नाही आहे, कारण मला आत्ता लोकांपर्यंत जे पोहोचवायचं आहे तेवढंच मी त्याचा अभ्यास केलेला आहे. काय केलं आहेस म्हटलं, हे असं आहे, या साधना असतात आणि अशा प्रकारे होतं, स्मशानात राहतात, हे असं आहे. आता तुझ्या माझ्यासारखा माणूस आपण म्हणू शकतो का की तो माणसाचा मांस खात असेल? जर मी तुझ्यासमोर असाच अघोऱ्याच्या वेशात आलो, तू म्हणशील अघोरी आहे, पण मी असा येऊन बसलोय, तर तू पटकन का मला अघोरी म्हणून ट्रीट करशील ना, जोपर्यंत तुला माहितीच नाहीये. बरोबर. ऑफकोर्स त्यांच्याकडे रुद्राक्षाची माळ असते गळ्यात, हातात, ते होतच, पण हे नॉर्मल माणूसही घालतो ज्याला आवडतं त्याला. तर मग पुढे बोलणं झालं. मग त्यांनी सांगितलं हे सगळं बरोबर आहे, एवढंच आहे, तर ह्याच्या पलीकडे काय? म्हटलं पलीकडे नाही, मी असं ऐकून आहे या गोष्टी ज्या आपण आत्ता डिस्कस केल्या, तर या सगळ्या गोष्टी अशा मी ऐकल्यात, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मग त्यांनी मला सांगितलं नाटकासंदर्भातच आहे का नाटकाच्या बाहेरचं आहे, बिकॉज ही वॉज ओनली देअर टू एंटरटेन मी फॉर दॅट टॉपिक.
बिकॉज माझ्या आयुष्याबद्दल विचारणं किंवा मी अपार्ट फ्रॉम दॅट टॉपिक विचारणं तो त्यासाठी आलाच नव्हता. त्याने एवढं असं सांगितलं, ओके डन. तर मग बोलणं वगैरे झालं, सगळं झालं. लास्टला मी त्यांना एवढंच विचारलं, म्हटलं महाराज म्हटलं हे करतोय मग ह्याच्यात असं काही प्रॉब्लेमॅटिक असं काही नाही ना कशा संदर्भात. म्हटलं नाही ॲक्टिंग वाईज मी नाही विचारत आहे, जे काही मंत्र आहे जे काही आपण तिकडे उच्चारणार आहे किंवा असं काही जे असेल त्याच्यातनं तिकडे काही असं वेगळं होणार नाही ना किंवा लोकांपर्यंत डिस्प्यूटचा विषय वगैरे काही नाही ना. ते म्हणाले तसं तू काही दाखवतच नाही आहेस, ती विधी करणं नाही आहे किंवा त्याचे जे नॉर्मल मंत्रोपचार तर आपण नॉर्मली करतो, फक्त त्यांचं चॅन्टिंग जे आहे ते प्रॉपर झालं तर ती एनर्जी डेव्हलप होत जाते. पण मग एक भीती अशी पण होती की हे मंत्र डायरेक्ट उच्चारलं तर काही वेगळी एनर्जी वगैरे तरी येणार नाही ना, कारण आपण तशी प्रोसेस कधी केलेली नाही आहे. मग ते केलं, ते म्हणाले नाही तसं काही होणार नाही, त्याचं सगळं पॉझिटिव्हच आहे. मग ते झालं. त्याच्यानंतर मी त्यांना माझा हे सांगितलं, माझा अटायर काय असणार आहे. म्हटलं माझी वेशभूषा अशी असणार आहे. हां ठीक आहे. मग मी त्यांना विचारायचं धाडस करणार होतो, पण मग मला परत असं झालं की ह्यांनी परत ते आउट ऑफ टॉपिक म्हणून मला जर सांगितलं तर मला जटांचं त्यांना विचारायचं होतं की महाराज म्हटलं तुमच्या जटा किंवा तुमचे केस मोठे नाही आहेत मग कसं काय. पण मी त्यावेळेला ते नाही विचारलं, कारण म्हटलं आपल्याला मेन जी उत्तरं हवी आहेत ती मिळत आहेत ती घेऊया आपण. पण मग नंतर वाया ज्यांच्या थ्रू मला ते कळलं होतं त्याच्यातनं मला त्यांनी सांगितलं की ते आपल्यावरती आहे, आपण कसं राहायचं आणि काय. आता ज्यांना स्मशानातच राहायचंय किंवा ज्यांना तिकडेच सगळं करायचंय ते तसे राहतात. किंवा आता आपण जसं आता त्र्यंबकेश्वरला बघशील तर त्र्यंबकेश्वरला असे नाही दिसणार तुला, नॉर्मल आहेत सगळे. कारण मी 1-2दा त्र्यंबकेश्वरला जाऊन आलोय लहान असताना, पण तेव्हा पण मी एवढ्या अशा अटायरमधले कुठे बघितले नाहीत, ते नॉर्मल सगळे दिसले मला. उज्जैनला तुला असे बघायला मिळतील डेफिनेटली, कारण उज्जैन कालभैरवाचं एक स्थान पण आहे, महाकाल आपण म्हणतो, तिकडे खूप गर्दी असते. आणि आपण जसं म्हणतो की गेल्यानंतर इच्छा पूर्ण होते, तर तिकडे तसं आहे. वास्तविकता में वहाँ पर वैसा सब है ये हम कह सकते. त्याचबरोबर मग मणिकर्णिका घाट आहे, गंगा किनारे घाट आहेत. त्याच इकडे अजून बरेच असे लोकेशन्स आहेत जिकडे प्रॉपर अटायर म्हणजे जटा वगैरेचे साधू बसलेले दिसतात आणि असतात. गल्ल्यांवर आहेत, आपल्या चौकात असतात असं म्हणू शकतो आपण. मग माझा तो अनुभव ना जरा वेगळा होता. मला ना ती पॉझिटिव्हिटी तिकडे अजून थोडीशी मिळाली की म्हटलं यार बात तो है. कारण आपल्याला ना कधी कधी बोलताना कळतं बघ की यार बंदा अच्छा है और पॉझिटिव्ह सोच रहा है सिर्फ. मला ना त्यांच्याबद्दल तसं नाही काही वाटलं की इंडिव्हिज्युअली जज करायचं म्हटलं तर, बट आय गॉट दॅट वाइब की भाई अकेला बंदा है, मिला है, एंटरटेन किया, ओके बाय बोल के निकल गया. फिर मे बी मग मी मित्राला सांगितलं की हे अघोरी होते आणि मग तो अरे वेड्या रात्री तू काय घेऊ. म्हटलं म्हणूनच तुला आत्ता सांगितलं आणि म्हटलं माझ्या बरोबर कोणतरी म्हणून तुला घेऊन गेलेलो. बट ह्याच्यानंतर मला एक कळलं की येस आपण नीट असू तर समोरचा नीट असतो, म्हणजे दॅट इज क्लिअर. तू अशी कोणती गोष्ट त्यांच्याबद्दल ऐकली आहे किंवा बघितली आहे म्हणजे जिथे तू ऐकून एकदम शॉक झालास? ते पण आहे, तसंही आहे. एक अनुभव आहे तसा माझा आमच्याच इकडचा. मी ऐकून होतो, पण एक असा पॉईंट होता जेव्हा मला ते अनुभवायला मिळालं. माझ्याच इकडची गोष्ट आहे, मी आता ते सगळं डिफाईन नाही करू शकणार आणि ते योग्यही नाही, कारण उगाच आपल्या या पॉडकास्ट नंतर ते वेगळं नको व्हायला म्हणून. तर मला एक आहे आमच्या इकडे एक दादा आहे, त्याने मला सांगितलं होतं की असं असं आहे, कारण त्याला माहीत होतं मी या विषयावरती करतोय. तर म्हटलं मला यायला आवडेल. तर मी शूटला होतो, शूटवरनं मी घरी गेलो. मग त्याने मला 12चा टाईम सांगितलेलं, पण मग 12पर्यंत मी घरीच पोचलो नाही, मला 12:15 झाले. मग मी 12:30 पावणे 1ला निघालो. तोपर्यंत ते त्या सगळे लोकेशनला पोचलेले आणि तिकडे ते अघोरीसुद्धा होते, ते गुरुजी होते तिकडे. आणि मी जाताना गाडीवरनं एकटाच गेलेलो. तर माझं असं होतं की काय विचारायचं, काय करायचं, काय नाही करायचं. कारण जर बोलायला मिळालं तर आपण काहीतरी प्रश्न विचारूया की कसं होणार आहे, काय होणार आहे. ठीक आहे म्हटलं ओके. मी पोहोचलो तिकडे, त्या दादाला भेटलो, त्यांच्या त्या विधी वगैरे त्यांच्या ते सगळी आधीची प्रोसेस सुरू होती. त्यांची प्रोसेस सुरू झाली, सगळं झालं. आम्ही बसून होतो, कारण माझं काहीच काम नव्हतं. मी जस्ट एक ऑब्झर्व आणि बघायला गेलेलो तिकडे. आणि त्यातून पण कितपत स्टेजवर दाखवता येईल ह्याचीही मला गॅरंटी नव्हती. कारण जर तो माणूस काही बोललाच नाही, फक्त तो बसून राहिला
आणि त्या विद्या होत गेल्या, तर मला त्या पर्टिक्युलर माणसाचं काहीच कळणार नाहीये. तो फक्त बसलाय कसा तेवढंच कळणार. त्यांचे असिस्टंट्स पण होते तिकडे. त्यांनी ती प्रोसेस सुरू केली. मग त्यांनी ते सगळं आखलं वगैरे की बाबा जी एनर्जी आहे ती तिथेच त्यांच्या वर अवतीभोवती त्यांचा जर काही निगेटिव्ह ऑरा असेल तर तो तिथेच संपू दे आणि त्याच्या बाहेर येऊ शकणार नाही तो. मग जे काही त्यांच्या आकृत्या त्यांनी जे काही आखलं होतं त्याच्यात एक माणूस बसला. त्यांनी ती प्रोसेस सुरू केली. तसे सगळे पणत्या लावलेल्या, मग ते नैवेद्य दाखवणं. आणि त्या विद्यांमध्ये एक मी बघितलं की कधीतरी मांस आणि मदिरा, आपण दारू, त्याचाही प्रोसेस होतो. कारण अघोऱ्यांना दारू, चिलीम हे सगळं ऐकून आपण बघितलंय. तर विधी किंवा ते करताना त्याचा वापरही असतो. कारण ज्याची साधना केल्याने त्यांना ती एनर्जी मिळेल, त्यांना आपण तो एक चढावा म्हणू शकतो किंवा नैवेद्य जसं आपण नॉर्मल घरी दाखवतो तशी काहीशी प्रोसेस तिकडेही होते. मग ती सगळी प्रोसेस झाली आणि एकदम शांत होतं सगळं. नंतर मध्येच ना वाऱ्याची अशी झुळूक आली. मग काळे कुत्रे भुंकायला लागले. समुद्राच्या पाण्याचा लाटेचा आवाज वगैरे येत नव्हता, कारण असं काही जाणवलंच नव्हतं, पण ते यायला सुरुवात झाली. कुत्रा रडायला लागला. मग नंतर मी त्या दादाला विचारलं, म्हटलं अचानक चालू आहे ना. मग मला स्ट्राईक झालं की अच्छा, ह्यांनी काहीतरी असं केलंय की ती जी काही एनर्जी त्या पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये होती किंवा आजूबाजूला त्याच्या वावरत होती, ज्याच्यामुळे त्याला त्रास होत होता, त्या एनर्जीचं ह्यांनी काहीतरी केलंय. पूर्ण ते सगळं झालं आणि नंतर तो अघोरी असा एकटक वर छपऱ्याकडे बघत होता. तर मग माझं असं झालं की असेल काही साधना किंवा मंत्रोपचार त्यांचे चालू असतील काही. नंतर मला परत तो दादा म्हणाला ती गेली. मग माझं थिंकिंग खूप वेगळं झालं. कारण म्हटलं गेली म्हणजे आपल्याला तर दिसत नाही काय. म्हटलं कुठे आली, आपल्याला काय झालं काय. म्हणून नाही, आपल्याला काय नाही होणार. आणि बरोबर त्या अघोरीच्या बाजूला काळा कुत्रा येऊन असा बसला नॉर्मल. तो बघत होता. मग त्याने वर बघितलं, त्याला बघितलं, सगळं झालं. मी फक्त गेलो. माझं नंतर काही बोलायचं धाडस होत नव्हतं तेव्हा, बिकॉज अशा गोष्टीनं कधी बघितलेल्या नसतात. पण पहिल्यांदा बघितल्यावर ना ते विचार सुरू होतात. मी नमस्कार केला त्यांना, पाया पडलो त्यांचे. त्यांनी आशीर्वाद दिला, सुखी रहो. म्हटलं महाराज जी अभी कुछ चीज़ें देखी मैंने ऐसे, नहीं उसका कुछ प्रॉब्लम नहीं है, मुझे बताया था इन्होंने कि ऐसा कोई आने वाला है, क्या कर रहे हो आप. म्हटलं ऐसा एक है, करो बिंदास, टेन्शन मत लो. म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पण एक योग असा आला ना की जाताना आम्ही सगळे एकत्र आलो. आणि त्यांचा एक असिस्टंट होता. त्यांना मग असं झालं की आता सगळेच एकत्र, मग जागा नाही वगैरे. मग त्यांना एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर मला सोडायचं होतं. तर ते माझ्या मागे बसले होते. त्यांनी असा हात ठेवलेला. मी असा गाडी चालवताना असं होतं की अभि क्या. मग त्यांचं मला कळलं. कारण त्यांचं एक आहे, ते इतके निगेटिव्ह एनर्जीज बरोबर कामं केलेली असतात ना, त्यांनी इतकी केलेली असतात ना की त्यांचा स्वतःचा पर्सनल ऑरा पण ना खूप डार्क आणि ब्लॅक झालेला असतो. बऱ्यापैकी अघोरी जे असतात ते ब्लॅकच घालतात, कारण ती निगेटिव्ह एनर्जी एब्झॉर्ब होते त्यांच्यात. आणि मग ते स्वतःतनं ती काढण्यासाठी पण त्यांच्या काही वेगळ्या प्रोसेसेस आहेत. त्याबद्दल ते तेवढं कधी सांगत नाहीत किंवा ते डिस्कस होत नाही, कारण शेवटी ते त्यांचं आहे. मग बघता क्षणी एका माणसाचा ऑरा कळतो की हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का मध्ये आहे. मग त्याच्यावर सुद्धा त्यांच्याकडे उपचार वगैरे असतात की जे ते केल्यानंतर तो ऑरा परत हळूहळू होऊन पॉझिटिव्ह होतो. कधी कधी माणूस खूप थकलेला वगैरे वाटतो बघ, की तो करतोय सगळं पण थकतो, तर त्याचा ऑरा कधीतरी डिस्टर्ब असतो. एक माणूस खूप कामं करतो पण यशच मिळत नाही, तो पण कधीतरी कुठेतरी ना तो एक डलनेस क्रिएट, कारण तो ऑरा आहे ना तो पोहोचत नाही समोरच्यापर्यंत. जसं आता आपण खूप बोलतोय छान, तर तो एक वाईब, तो ऑरा मॅच होतोय. त्यामुळे तुझ्या प्रश्नांना माझी उत्तरं, माझ्या उत्तरांवर तुझे प्रश्न, हे जे काही गिव्ह अँड टेक चालू आहे ना, तो एक ऑराच आहे असं म्हणायला हरकत नाही. मग नंतर मी त्यांना सोडलं, सगळं झालं, मी घरी आलो. जाताना फक्त त्यांनी मला हाक मारली, तर मी बघितलं त्यांनी असा हात केलेला, नमस्कार केला आणि मी गेलो. मग दुसऱ्या दिवशी परत त्या दादाला मी फोन करून विचारलं की म्हटलं काय नाही. ते गेले. नंतर त्यांनी फक्त सांगितलं की आया था, उसका काम हो गया क्या, कभी है उसका शो वगैरे असं. तर तो म्हणाला की नहीं, उसके शो को टाइम है, 1 हफ्ता 2 हफ्ता है और नहीं अच्छा होगा, टेंशन लेने मत बोलो उसको.
मी पर्सनल माझे काही प्रश्न असतील किंवा वैयक्तिक माझं काही काम असं मी केलंच नाही ना तिकडे. त्यामुळे त्यांना जे काही अज्युम करायचं होतं किंवा त्यांना जे काही दिसलं ते त्यांनी त्यांच्याकडेच ठेवलं. फक्त त्या दादाशी ते बोलले आणि मला पण तेवढंच आलं माझ्यापर्यंत. त्यामुळे माझं पर्सनल लेवलवरती माझ्या पर्सनल लाईफवरती कधी बोलणं झालं नाहीये. हा, पण मी प्रोसेस होताना बघितली आणि त्यांना दुसऱ्यांना सांगताना बघितले, जे मी आता शेअर केलं, की त्यांचं बघणं, त्याच्यावरनं जज करणं आणि मग पुढे कामं करणं. मग आता या साधना वगैरे ज्या आहेत त्या नॉर्मल माणूस नाही करू शकणार, कारण त्याच्यासाठी ती पहिलेच तपश्चर्या, ते स्मशानात राहणं, बाकीची प्रोसेस करणं, अलिप्त कुटुंबापासून जाणं इतकं सोपं नाहीये. बरोबर. ते जर तू पहिले केलंस तर कदाचित तू त्या प्रोसेसमध्ये इन व्हायचा प्रयत्न करू शकतोस आणि ती प्रोसेस तू करशील. असं सगळं आहे. म्हणून मग हा विषय कसा हाताळायचा किंवा या विषयाला हात कसा घालायचा याच्यावरनं जेव्हा माझं नीरजाचं बोलणं पहिल्यांदा झालं, तेव्हा मग आम्ही ठरवलं की हा विषय खूपच डीप आहे, वास्ट आहे, मोठा आहे. आपण फक्त एक धागा धरूया ज्याच्यातनं तो ब्रिज होईल की बाबा अघोरी असेल तर तो मोक्षाच्या मार्गाला कसा घेऊन जाईल, किंवा तो एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल आपल्याला कसं समजवेल. तो धागा आम्ही धरला, त्याच्यावरनं त्याची पॉझिटिव्ह बाजू मांडली, कारण लोकांना खूप निगेटिव्ह फील होतं, जे की तसं नाहीये. बरोबर. तर ती पॉझिटिव्ह साईड आम्ही मांडायचा प्रयत्न केला, म्हणेन ती मांडली आम्ही आणि ती लोकांपर्यंत पोहोचली आणि आता पोहोचते. आणि मेन मुद्दा त्याच्यातला असा की मोक्ष, माणूस मेल्यानंतर जो मोक्ष मिळतो त्या मोक्षाच्या मार्गाला जाताना अघोरी कशी मदत करतो ते त्या नाटकात आहे. परत मोक्ष मिळाल्यानंतर त्या मार्गाला जाताना आपण म्हणतो पाप, पुण्य, कर्म किंवा इतर काही वाईट कामं झालेली असतील तर त्याचा हिशोब कुठे होतो. तर त्या प्रोसेसला जातानाच आपल्या समोर 4 दरवाजे उघडतात, आपल्या दिशेंप्रमाणे असतात, आणि त्याच्यावर क्रिया वगैरे होते, झाल्यानंतर कवटी फुटते तेव्हा ती सोल बाहेर येते. बरं, त्याची आत्मा बाहेर येते. पहिला फेरा असतो तो स्मशानाच्या अवतीभोवती असतो, तिथून तो बाहेर जातो. 13 दिवसांचं कार्य असतं आपलं. म्हणून असं पण म्हटलं जातं ना की 13 दिवसांपर्यंत तो माणूस आपल्या अवतीभोवतीच असतो, तो सर्व अनुभवत असतो. 13 दिवसांपर्यंत कसं आहे ना की तो त्या मार्गाला निघालेला नसतो, त्या मार्गात असतो. 13 दिवसांच्या आपल्या सगळ्या विधी झाल्यानंतर असतो. त्या कार्यांनंतर, त्या विधींनंतर 13व्या दिवशी त्याला आपण प्रॉपर वे देतो की चल आता तू त्या वेने निघालायस. मग तिकडे ना 4 दरवाजे असतात ऍज पर आर डायरेक्शन, दिशा, नॉर्थ, वेस्ट, ईस्ट, साऊथ, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. त्या प्रत्येक दरवाजाच्या मागे ना प्रत्येकाचं कर्म, पुण्य, पाप ह्या सगळ्या गोष्टींना त्याचा हिशोब केला जातो. आणि ते जर स्वीकारलं ना तर ती सोल डायरेक्टली त्या दिशेने निघून जाते. पण आपण म्हणतो काही निगेटिव्ह सोल्स असतात ज्यांना नाही, मला अजून हवंय किंवा माझं ही इच्छा राहिली आहे, बरोबर, अपूर्ण राहते. हा, मग त्यांच्यासाठी पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या घडतात. आणि मग त्यांचं बायफर्केशन करायचं झालं तर मग आपण आता विषय जो आपला आहे त्याच्या थोडेसे अपाड जाऊ, त्यामुळे तिकडे आता हात नको घालायला. मग तसं होऊन ते होतं. मग पुनर्जन्माच्या गोष्टी आहेत, पण मनुष्य जन्मच परत घेण्यासाठी पण खूप स्ट्रगल आहे. कारण इतकं प्युअर सोल आता मला नाही वाटत तू बघितलेस, इतकी प्युअर सोल ज्याने काहीच केलं नाहीये कधी आयुष्यात, मला तरी नाही वाटत आता आपल्या जनरेशन मध्ये तसं काही असेल. आणि अजून एक माझा प्रश्न होता की जेव्हा तुम्ही हा नाटक करतो किंवा तालीम करत होता त्याची, तेव्हा तुम्हाला असं काही अनुभवलं का तुम्ही, किंवा असं एक असं म्हटलं जातं ना की आपण जेव्हा कोणती गोष्ट करतो आणि ती खूप वेळेसाठी करतो तेव्हा काय त्या गोष्टींमध्ये आपण राहतो, म्हणजे रोजच जातो आणि इन्व्हॉल्व्ह होत जातो, आणि त्या गोष्टी आपल्याला भले ते नसतील काही पण दिसायला लागतात, आपण अनुभवतो, किंवा एक आपलंच माइंड, आपलंच जे मेंदू आहे आपल्याला गेम केलं असतं, सबकॉन्शियस माइंड मधनं ते होत असेल. तुझ्याबरोबर असं कधी झालंय का? प्रश्न खूप छान आहे, मला आवडला हा प्रश्न. ऍक्च्युली एक्झॅक्ट तसं नाही झालंय, पण एक म्हणू शकतो की जशा तालमी होत गेल्या, जसं आमचं सगळं, जसं म्युझिक आम्हाला मिळत गेलं ना, तेव्हा आम्हाला, म्हणजे मला पर्सनली अघोरी करताना मला ते जाणवायला लागले कदाचित मी ना कुठेतरी कनेक्ट होतोय. सेम त्या दोघींनाही वाटलं, कारण ह्याच्यावर आमचं बोलणंही झालं होतं की काहीतरी वेगळी एनर्जी आपल्याला जाणवते किंवा वाटते इंडिव्हिज्युअल लेवलला, तर ती तिघांना जाणवलेली. कारण म्युझिक देणारा पण इतका इन होता ना, कारण काही सीन्स इतके छान वाटतायत ना आम्हाला पर्सनली करायला, की तो म्युझिक देताना पण
इतका रिलॅक्स असतो ना की त्याला माहितीये की ही जागा हे लोक उचलणार, ही जागा हे काढतील, हे म्युझिक इकडे वर्क होणारच, म्हणजे इतकं. मग त्याच्यात डफ म्हणू शकतोस तू, ढोलकी म्हणू शकतोस, किंवा आपण नगाडा, मोठा जो ढोल असतो ना, नगाडे वगैरे असे वाजवतात मोठे, तू बघितले असशील, त्या सगळ्या साऊंड्सचा यूज केला आहे. मृत्युंजय मंत्राचा जाप आहे त्याच्यात, पूर्ण प्रॉपर थ्रू आउट ते सगळं सुरू आहे. एक पहिली नाटकाची एंट्री एक वेगळ्या पद्धतीने मी मांडली आहे की असं केलं तर ते अजून छान. मग ते तसे येतात सगळी लोक, मग ते माझं वागणं, मग मला ओपनिंग सीनमध्येच माझ्या असं वर बघून सगळं माझं इंटरॅक्शन होतं. ते करत असताना ना ती कुठेतरी एक एनर्जी वाईब होते किंवा मला मिळते, हे आम्हाला जाणवलंय. आणि प्रत्येक वेळेला असं झालंय ना की रिहर्सलला गेलो की शंभो, रिहर्सल झाली शंभो, की असं वाटतं की हो आम्ही ऍक्च्युली त्याचे भक्त आता झालोय. आधीपासून आपल्याला माहिती होतंच, पण आता आम्ही असे डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होऊन ना ती कामं, त्या गोष्टी करत चाललोय. आणि इतकं पॉझिटिव्हली आणि इतकं स्ट्रेट फॉरवर्ड आम्ही ती कामं करतोय ना, विदाऊट एनी डबल माइंड किंवा विदाऊट एनी हेजिटेशन. तर येस, शंभू आमच्या बरोबर असेलच आणि तो आहे असं मी म्हणू शकतो. त्यामुळे आमचं ते छान चाललंय. चांगलंय. पण मजा आली आज तुझ्यावर आयुष बोलून. ह्या सर्व विषयांवर खूप वेगळा विषय होता आणि तो खूप चांगल्यापैकी सांगितलंस, जेणेकरून लोकांना बऱ्यापैकी समजेल. तुमचं नाटक कधी आहे आता 2 शोज तर माझे झालेले आहेत. तिसरं नाटक आता 3 ऑगस्ट शनिवार दुपारी 4 वाजता आहे, वसईला भंडारी समाज हॉल, पार नाक्याला. तुम्ही जवळ असाल किंवा तुम्हाला एका वेगळ्या विषयावर काहीतरी नवीन बघण्याचं, काही नवीन विचार करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच नाटक बघा एकदा आणि या. आपण भेटू तिथे नक्कीच. चला, आणि आतापर्यंत तुम्ही जर पॉडकास्ट बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. नमस्कार. थँक्यू.